लवकर हो का इकडे लय चाललंय फटाफट आव ती कसं असतं माहितीये का जिबीला वळण पडलंय व जिबीला चटकेची आहे भाजी ताय साहेब म्हणा ताय साहेब म्हणा बाय साहेब नका वरली शेजारचीला हाक मारल्याने वाटायला गुण थोडं तरी आलं पाहिजे तर आमच्या ऐका एका भाऊजाईला बाईसाप तायसाप लय लय म्हणते वा पण मी म्हणते का नाही नावानच बोलवावं ते आमची आई ऐकत नाही म्हणून मी आजपासून तुम्हाला बाईसाप म्हणणार आहे तायसाब म्हणा तर वा बायसाब शेजारणीला हाक मारल्याने वाटतंय शेजारणीला हाक मारल्याने बाईसाप छान असतंय बरं बायसाब तर बायसाब वंस म्हणा वंस आम्हाला तसं बोला येत नाही व बरोबर बोलल्या मावशी बरोबर बोलल्या आव मामी तुमची पोरगी लय सुंदर मामी पोरगी लय सुंदर हा इथून तिथून प्यारला लसूण आणि निलेश दादानं आणला आपल्या पूनम ताईला बैलगाडीवर बसून फटफट मी कुलजर मध्ये आली कुलजर मध्ये रेल्वेनं आला का रेल्वेनं मी कुलजर मध्ये आली आता ही कसली गाडी आहे कसली गाडी कुलजर कुलजर माहित नाही तुम्हाला लय माणसं बसते त्यात 15 माणसं बसते ती होय जास्तच बसत असते कुलजर कुलजर सरकारी इष्ट आहे काय आमच्या वेळेला खडबड 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 वाजवत आमचं लगीन झालं तेव्हा ठरवून केलं 2 लग्नात यायचं असलं तर यायचं नाही तर याचा आपल्याला ह्या बोलण्यात गुतवते त्या आपलं ही उरका मी हाय तर काय टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणून मला गुतवताय बोलाय बी चॅप्टर चालू दिसताय की सकाळपासून पाठ हल्लं नाही ना आता आला इथं ओरडताय अजून आपल्याला कोणी ओळखलं नाही कोणी ओळखलंच ना आम्हाला ढेकळात टाकलं तर आम्हाला कोणी ओळखू शकत नाही तुम्ही नादाला ना दिसण्यावर अजिबात जाऊ नका दिसतात असं नसतं जग फसत म्हणून तर फसलोय आम्ही आज पत्र त्याच्यामुळेच फसलो या हा ना म्हणून तर फसलोय दिसतंय तसं नसतंय मी तर लय फसले पण काय करायचं दात बी आपलं दात बी आपलं आणि वट बी आपलं हा दात जर किती जरी जिबीला चावला तरी बदायचं राहू दे आपलंच आहे तर आपलंच आहे म्हणायचं चेष्टा घेऊ नका स्वतःच्या तोंडाने म्हणली ती एक लय बरं झालं तसं नसतं आणि नसतंच काय आज सगळ्यांना ओळखलं नाही ओळखलंच नाही ना म्हणूनच म्हणते ना बरं नाही आज बिर्याणी कुणीकडे आहे खायला मला आज नाही मटण आहे आज बोकडाचं तुम्हाला तुमच्याकडं मटण आणि तुमच्याकडे काय मॅडम अंडी का अंडी माझ्याकडे खाल्लीत तुम्ही हा मग काय माहिती कोणी माझ्या झोपेतच होती मी कोणी पुढे ठेवली माझ्या ध्यानात नाही ते असं काय तुम्हाला शिजवलेली अंडी कोण दिली तुम्हीच दिली मग रात्री अंड्याची पोळी मी करते होय का काय माहिती रात्री झोपेतच होती मी नाही नाही आमचं खाताना झोपेत नसतात सकाळी नव्हता झोपेत नाही सकाळी टाकली होती एक नंबर आम्ही जरी दिलं तर तुम्ही दुसऱ्या दिलं नाव पुढे करणार तुम्ही असे आहे त्यांचं थोडंच राहिलं बरं का गरीबाला लय बोलू नका बाय की गरीब गावला म्हणून किती बोलतात नाही पूनम ताईची मम्मी हिता हाय म्हणजे शायनिंग हाणत्यात मी पण हाय हो तुम्हाला तुम्ही बी हाना शायनिंग माझी मम्मी आली असते मम्मी पाशी काय तुमच्या मी हाय की हिथं एवढी मोठी ननद असलेला मम्मीला तर काय करायचंय मम्मी गप बसली काय नाही रातच्याला आपण सगळं याल इकडे लावून इकडे टाकू आपल्या शेंगा सुद्धा संध्याकाळी इकडल्या इकडे पसरलेल्या आपल्या ह्याच्यात शेंगा आणून टाकू शेंगा नेते म्हणून शेंगाच्या उशाला जपते नवरा बायको उशाला जा 500 रुपये बुडते तर नका म्हणले परत ती म्हणले आता पुण्यतिथी काय झालं मावशी काय म्हणाली बोला तुमचं होऊन जाऊ द्या तुझ्या ताईची आई म्हणजे माझं 500 रुपये बुडते तर पुन्हा इथे पुण्यतिथी आवा मामी तुम्हाला 500 रुपये देतो आम्ही जायला गाडी खर्च दादा बोलूरा गाडी आहे आमच्याकडे आम्ही सोडू हाय की तिथं कोपटात लावली गे नाही तुमची जावाय गाडी फिरवते की नाही ती माझी गाडी आहे माझी हा माझ्या नवऱ्याच्या नावावर गाडी आहे नाही गाडी फिरवली म्हणून लगेच त्यांचीच नसती
ज्याच्या नावावर असते ते मालक असतो बया. पार्टी चेंज होती माझ्या तर काय भाऊ जायच्या नादामध्ये माझ्या भावाचं आणि माझं लागायचं भांडण. द्यायचा भाव हाकलून मला जा बाई घरी बिन बाबाट्या. मग काय तर हिंडाय फिरायला. गाडी कुणाची असू द्या, कोण पाहुणे कुणाची येऊ द्या, पण माझा नवरा सगळ्यात आधी मोहरा असतो पाहुणचार करायला. हा ना, जाऊ दे आज मटण खायचंय. महागारी म्हणून तोंडाव म्हणून द्या, वरच्या देवाला तर माहित आहे ना कोण करतं पाहुणचार. बाद झालं. कुणाची काय बापी ना ती माझा नवरा फरका धरत नाही. वहिनी वहिनी इकडल्या दिघारा जाऊन बसते. मला दिघांची सोडायला कोण यायचं. आम्हाला तर गाडी येत नाही चालवाय. त्या दिवशी आपण गाडी कसं काय आला हा देव वाटत होतं पाडल 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 पण आले जीव हातात मुठीत धरून. चला निघा निघा घ्या पाठीत जावा तुझ्या तुम्ही. नाही 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 उपटा एवढं याला उपटल्यावर बघू पुरा घरी गेल्या. आधी जावा त्या घरा बसा जावा तुम्ही. नग या आजी त्या दोघींना एक एक ढिगारा धरला. या बोलण्यात गुतावलंय आपल्याला. ही उचललं उरका आपलं उरकायचं नाही. गुतवलंय का तुम्ही गुतवलंय दुसऱ्या. आयो हुकतो त्या बाया नादी लागून नाचं व्हायचं भजान करताना एकदम तांबाट्याचं झाड हो काय नाही तपाशी कशाला मी म्हणलं केवढीशी तांबाटी लागले ती ह्याला. कामुन्या म्हणजे कशाला असतं ते ह्या बाळाचा गोड लागतं खंड आहे पिकले म्हणजे मरून गेली तर हेच पुरचा मला. छान लागतं बघा तर खाऊन बघा एकदा. अगं काळ्या बी लागते ते चांगल्या. काळ्या भंगार काय ह्याचा मुडदूस काढते ती ह्यानं बाळाचा बारक्या. आपल्या मुडदूस काढावे आपल्या बाळाला. हा आला वरून तुझ्या बाळाचं आमच्या बाळाचं मुडदच काढायचं मुडदूस काढते ह्यानं बाळाचा. खा बरं मरतंय का बघू द्या. एक अजून 2-4 चारू का. मग बाया कसतरच लागतंय. मला म्हणताय खावा गोड लागतंय. आज स्वतःला म्हणलं की म्हणताय नग काय बी खात जाऊ नका रानातलं. इकुलती एक आहे आमच्या आबाला. दुसरी आणा नाही आम्हाला तुम्हीच आवडताय. नको नको दुसरी आणा मी राहू द्या बायानं असं तसं दुसरी जर आणली कडय लय आगावय तर दुसरी घेऊन या. नाही, दुसरी- गोरी गोरी पान हळदी सारखी पिवळी पान घेऊन या. दुसरी आणली ना तर टिकून द्यायची नाही ती शेजारी पाजारी. तुम्ही हाय म्हणून टिकलाय. असं बी आहे वे. हा तेवढं आहे अव मी म्हणून टिकली. एखादी असते तर तुमच्या लेकीनं अशी बाहेर काढली असती तुमच्या लेक लय